बाळा घाल अंगठी. आता ही ड्रामा क्वीन असून किती वेळ ड्रामा करणार आहे माहित नाही. पटकन घाल ना अंगठी. हाँ आता दोघांनाही हार घालून घ्या. हार हार कुठे आहेत? हार सचिन दादा आतले हार घेऊन ये ना. आता दोघांनीही एकमेकाला पेढा भरवायचा आहे. दोघांनीही ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आता. आधी मारुतीच्या पाया पडा. नाही नाही मॅडम, त्यांनी बरोबर केलंय. आज मुलीची आई पण तुम्हीच आणि मुलीचे वडील पण तुम्हीच. हे तुमच्यामुळे समजा शक्य झालं. हे उपकार आहेत ना, मी या जन्मात तरी नाही फेडू शकणार. आणि त्याची गरजही नाही. मारुती, तू कायम किर्लोस्कर कुटुंबासोबत राहिलायस. आज आम्ही पारू सोबत उभे आहोत. उद्या तू मामा म्हणून माझ्या मुलांच्या पाठीशी उभा राहणारच आहेस. पारूचं सगळं व्यवस्थित होईल आणि प्रीतम दिशाचंही मार्गी लागेल. आता फक्त आदित्यसाठी किर्लोस्करांच्या घराला घरपण देणारी मुलगी मिळाली म्हणजे झालं. मिळेल ना, मिळेल, नक्की मिळेल. तुम्हा दोघांची पुण्याई आदित्य बाबांच्या पाठीशी आहेच. त्यांना लाखात एक मुलगी मिळेल बघा. हो, आणि प्रोसेस तर सुरू पण झाली आहे. म्हणजे एकदा का ती डोळ्यांवरी मुलगी सापडली ना की करून टाकू लग्न. प्रीतम, मारुती, साखरपुडा तुझ्या इच्छेप्रमाणे इथे झालाय, पण लग्न मात्र किर्लोस्करांच्या स्टाईलनी धूमधडाक्यात होईल. अगदी अगदी. सावित्री, सगळ्यांच्या जेवणाचं बघ. चला चला. पारू, कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी गुड. लवकर एंगेजमेंट करून घेतलीस. आता असंच लवकर लग्न पण कर आणि निघून जा इथून. अगं दिशा, आत्ता तर साखरपुडा झालाय, इतक्यात कशी जाईल? आणि लग्न सुद्धा आता किर्लोस्करांच्या जीवावरच करून जाईल ना ही ना? येस, रोकीज. चल. कमीज की बटन राह देखे किसी की उंगलियों की, हमसे पहले जाने हैं आहट वो तुम्हारे आने की. श्रीकांत, बरा आहेस ना? सहज सुचलं काय?
कसा वाटला? छान, सुंदर. मॅडम बाहेर गुरुजी आले. हा, आदित्यची पत्रिका दाखवायची होती ना, आलोच म्हणून सांगा. आणि ऐक, मारुतीच्या घरी जाऊन पारूची सुद्धा पत्रिका घेऊन ये. बरं आणते. तिच्या लग्नाचं मुहूर्त काढायचं ना. अरे हो. चला. चला. गुरुजी तुम्ही का आलात? म्हणजे का बोलवलंय तुम्हाला? काही विशेष कारण आहे का त्यासाठी? सांगतो ना. हा. अहिल्यादेवी आल्या की कळेलच ना तुम्हाला. आल्या वहिनी आल्या. नमस्कार. 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 बस. बसा. अहिल्यादेवी, मी सांगितलेली पूजा तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे पार पाडली. त्यामुळे आता किर्लोस्कर कुटुंबियांवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही. हो गुरुजी, तुमचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद कायमच किर्लोस्कर कुटुंबासोबत असतात. मी निमित्त मात्र आहे. करता करविता तो परमेश्वर आहे. देवा हा सर्वाम जानानी. तुम्हाला इथे बोलवण्याचं विशेष कारण आहे. तुमच्या सांगण्यावरून दिशा आणि प्रीतमचं लग्न आम्ही लांबणीवर टाकलं आणि त्यांचा साखरपुडा उरकून घेतला. पण आता आमचा मोठा मुलगा आदित्य, त्याचं लग्न बघायचा विचार आहे. तर म्हटलं आधी पत्रिका दाखवावी तुम्हाला. गुरुजी पत्रिका बघा आणि पटकन सांगा की आदित्यच्या आयुष्यात येणारी मुलगी नेमकी कशी असेल. म्हणजे ती नात्यातली असेल की बाहेरची असेल, आणि आदित्यसारखी बिझनेस सांभाळणारी असेल की माझ्यासारखी घर संसार नेटकेपणाने सांभाळणारी असेल. पटकन सांगा. मुलगी कुठलीही असो, ती आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनीच येईल आणि तिच्या येण्याने किर्लोस्कर कुटुंबात आणि किर्लोस्कर उद्योग समूहात भरभराटच होईल. अहिल्यादेवी, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. गुरुजी, आदित्यच्या लग्नाचा योग कधी आहे? पत्रिका तर उत्तम आहेच आणि लग्नाचा योग सुद्धा आहे. परंतु पण काय? पत्रिकेमध्ये नवग्रह दोष आहे. त्यामुळे नवग्रहाच्या शांती करता पूजा करणं आवश्यक आहे. पण ही पूजा केल्याने सगळं ठीक होईल का? नक्की. एकदा नवग्रह शांती पूजा केली की पत्रिकेमध्ये कोणताही दोष राहत नाही आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. ठीक आहे गुरुजी, आपण उद्याच ही पूजा उरकून टाकू. हो, आम्ही लगेच तयारीला लागतो. गुरुजी, तुम्ही आलात तर ही पूजा यथासांग आणि निर्विघ्न पार पडेल. चिंता नसावी, मी आहे. दे गुरुजी दे. ही ना बरोबर टायमिंग साधते आणि वेळेवर हजर राहते. हिला बरोबर माहिती आहे कधी आणि कुठे यायचंय ते. थांब, हे मुली थांब. ही तीच मुलगी आहे ना जिच्या गळ्यामध्ये हार पडला होता? हो, ही पारू, मारुतीची मुलगी. हरीशचा आणि हिचा कालच साखरपुडा झालाय. हिच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा होता गुरुजी. पत्रिका आहे? हो हो हो, आणली पत्रिका? हो, द्या. घ्या. दे इकडे, मी ठेवून येते. तू थांब. श्रीकांत, मी आलेच. ये.
अतिशय उज्ज्वल भवितव्य आहे या मुलीचं. वा. परंतु हिच्याही पत्रिकेमध्ये नवग्रह दोष आहे. दोघांच्याही पत्रिकेत तोच दोष आहे आणि तशीच पूजा करावी लागेल. काही हरकत नाही. आपण उद्या पारूची सुद्धा नवग्रहाची पूजा उरकून घेऊया. काय दळपत्री मुलगी आहे, हिला सगळं कसं ऐकतं मिळतं. याच्यात पण हिचं काही प्लॅनिंग असेल ना. ठीक आहे, मी पूजेच्या तयारीला लागतो. आपण उद्याच पूजा उरकून घेऊ. हॅलो हॅलो. हॅलो, मी तुमच्या विभागातल्या मतदार नोंदणी केंद्रातून बोलतोय. हा. तुमचं नाव दिसत नाहीये मतदार यादीत. म्हणजे मी आता जर ऍड केलं तर नेक्स्ट टाइमच्या इलेक्शन मध्ये वोट करू शकाल ना. तुमचं नाव सांगता का? हो सर, माझं नाव मतदार यादीत ऑलरेडी आहे. यावर्षी मी लोकसभेला मतदान करून माझं कर्तव्यही बजावलंय. नाही हो, म्हणजे तुमचं नाव दिसत नाहीये. मी तुमच्या विभागातली यादी समोर घेऊनच बसलोय ना. नाव सांगा ना, म्हणजे मी शोधतो. माझं नाव एक मिनिट. तुम्हाला जर माझं नावच माहित नाहीये तर तुम्ही कोणत्या नावाने यादी चेक करताय? मॅडम, मला कळलं तुम्ही खूप हुशार आहात. पण मग नाव सांगायला एवढा भाव का खाताय? प्लीज सांगून टाका ना नाव. कोण आहात हो तुम्ही आणि मला का फोन करताय? कशाला हवंय तुम्हाला माझं नाव? तुम्हाला शेवटचं सांगते या, ह्या पुढे मला फोन करून त्रास द्यायचा नाही. ठेवा फोन. मॅडम ऐका ना. हॅलो. खूपच चिडचिड करतात बाबा मॅडम. मुलांवर पण असं चिडत असतील ना प्रेमाने. नाव तर नाही कळालं, पण ऍटलीस्ट आवाज तर ऐकायला मिळाला. नाही, मागच्या वर्षीचा डेटाबेस चेक केलेत. हरीश. सर डोंट वरी, आपण शोधूया. काय शोधता? अच्छा, अजून त्या डोळेवाल्या मुलीचा फोटो सापडलाच नाहीये. नाही. ओके. हरीश, लॉग इन लॉग आउट रजिस्टर्स, बायोमेट्रिक कुठेतरी, किंवा तू आजपर्यंत जे जे काही क्लिक्स केले आहेत इव्हेंट्समध्ये यावर कुठेही, त्यापैकी कुठे. सर कधी कधी इव्हेंटमध्ये रॅन्डम क्लिक्स होतात. म्हणजे मला आवडले आणि मी काढले असे, सो त्यावेळी राहून जातात. राहून जातं? हरीश, मला असं वाटतंय परत एकदा अख्खाच्या अख्खा डेटाबेस चेक कर. हो सर, चेक केलाय, पण मी परत एकदा चेक करतो. इतके अट्रॅक्टिव्ह आहेत हे डोळे. डोळे असे तर ती कशी असेल? एकदा बघायचं आहे तिला. हे डोळे त्या चेहऱ्यावर कसे दिसतील? ती मुलगी हसल्यावर या डोळ्यांची वाढणारी चमक मला बघायची. हरीश, सिरियसनेस कळतोय का बाबा? लवकर मुलीला शोधावं लागेल, प्रकरण आता बाहेर गेलंय. प्रीतम, सॉरी. सर मी समजू शकतो. मी जेव्हा पहिल्यांदा पारूला पाहिलं होतं ना, तेव्हा सगळ्यात आधी मनामध्ये भरले होते ते तिचे डोळे. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं आयुष्य पूर्ण झालंय. सर लवकरच तुमचाही शोध पूर्ण होईल. तुमच्याही आयुष्यात पारूसारखी सुंदर मुलगी नक्कीच येईल. अरे पण ते तेव्हाच होईल जेव्हा आपण हा फोटो शोधू. ये लवकर, चल फोटो शोधूया. अतिशय उज्ज्वल भवितव्य आहे या मुलीचं. परंतु हिच्याही पत्रिकेमध्ये
नवग्रह दोष आहे. ताईडे, अगं भाजी करपली किती. ताईडे भाजी करपली. तेव्हा कधी तू गॅस बंद केला मी. लक्ष कुठे आहे तुझं आणि कसले विचारतायस एवढ्या. आणि अरे गुरुजी आले होते बंगल्यात. त्यांनी सांगितलं की पत्रिका चांगली आहे पण एक दोष आहे आणि त्यासाठी ग्रहशांती करावी लागेल असं बी म्हणले. मग ते देवी करतील की. साखरपुडा कसला भारी झाला आणि मला तर ते नवीन कपडे अंगात काढूशीच वाटणार. लय मजा आली. ताईडे तुला पण भारी वाटलं असेल ना. समधी लोक तुझं कौतुक करत होते. मला लय भारी वाटलं. पण ताईडे तुला एक सांगू का, मी आईला कधी समोर बघितलंच नाही. पण तू काल जेव्हा ती साडी नेसून आलीस ना तेव्हा मला तुझ्याच आईच दिसली. कन्ही पर ताईडे मला दाजी आवडले. तुला आवडलेत ना. कन्ही अरे हरीश सर समद्यांनाच आवडले. समद्यांचं राहू दे, तुला आवडले ना. कन्ही देवी आईंनी हरीश सरांचं स्थळ आणलंय. त्यामुळे आदित्य सर, प्रीतम सर, श्रीकांत सर घरात समद्यांनाच हरीश सर पसंत आहे. कधी अरे मी तुला एक गोष्ट सांगायचीच विसरले. बाना रोज मला सांगतो की आपल्या आईची एक इच्छा होती. तिचं सपान होतं की ना पारूचं समद व्यवस्थित व्हावं, तिचं लगीन लवकर व्हावं. आणि त्यासाठी ना आपल्या आईनं आपल्या गावातल्या कळसू आईला साकडं घातलं होतं. आणि माझी उद्याची पूजा पुरी झाली ना की बा गावी जाणार आहे ते साकडं पुरं करायला. गावी? मम्मी अभी जाणार. गणी अरे मी थोडेच दिवस आहे ना इथं. मग तू येळ नाही का घालवणार माझ्या बरोबर? ताईडे मी तुला सोडून कुठे बी जाणार नाही. आता करा म्हणा पूजा. काय करायचंय मला काय. एका महत्वाच्या माणसाला फोन करायचं राहिलंय. इतर वेळी तर इथं पडून असते, पण आता गरज आहे, काम आहे तर इथं नाहीये. असो मी फोन करते. तसे सगळी कामं इथं मलाच करावी लागतात ना. अरे यार, ए बाई, तुला मला फोन करण्याशिवाय दुसरी काही कामं नसतात का आयुष्यात? मी जरा रिलॅक्स बसले ना तुझा फोन वाजतो. बोल पटकन. तू जरा मूर्ख आहेस का ग? एकतर मी कामाशिवाय कोणालाच फोन करत नाही, कळलं ना. आणि आताही काम आहे म्हणूनच फोन केला. तुला एक न्यूज द्यायची. कसली न्यूज? आता जरा मी वेळ घेते. मी कसे कामाशिवाय तुला कधीच फोन करत नाही ना, म्हणून. तर ऐक. आज गुरुजी आले होते घरी आणि त्यांच्याकडून समजलं की आदित्यच्या पत्रिकेत जो दोष आहे ना तो सेम दोष पारूच्याही पत्रिकेत आहे. त्यामुळे दादासाहेब सांगत होते की उद्याच आदित्यची पण पूजा करून घेऊ आणि पारूची सुद्धा उरकून घेऊ. कळतंय ना? काय म्हणजे ते दोघं सेम पूजा पण वेगळी वेगळी करणार आहेत, राईट? बरोबर. ओ पण मग असं झालं तर म्हणजे बघा, त्या दोघांनी ती पूजा एकत्र शेजारी बसून केली तर जस्ट लाईक हस्बंड अँड वाईफ. तू जरा डोक्यावर पडलीस. आईला बहिणी हो म्हणते. आणि त्या जर तेव्हा तिथे नसतीलच तर तू एक काम कर, यू जस्ट मेक शुअर की ते दोघं जण पूजेला एकत्र बसतील. सासू मॉमला तिथून बाहेर कसं काढायचं ते मी बघते. पण हा, खूप क्राऊड आला पाहिजे, खूप चर्चा झाली पाहिजे, कळलं? आणि लोकांना असं वाटलं पाहिजे
की हे दोघं लग्नाची पूजा करायला बसलेत सिक्रेटली. कळतंय ना? जमेल का? जमवेन मी. डन. गुड. बाय. हजबंड अँड वाईफ मजा येणार.